मित्रहो नमस्कार। नगद नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांचा भव्य दसरा मेळावा आपण सगळ्यांनी पाहिला असेलच। यामध्ये जरांगे पाटलांचं भाषण हे दर्जेदार आणि तितकेच तडाखेबाज झालं। परंतु या भाषणामधलं मनोज जरांगे पाटलांचं एक वाक्य मात्र मराठ्यांचं काळीज चिरून गेलं। ते वाक्य म्हणजे मी आता थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे। अशा प्रकारची एक वेदनादायक आर्त हाक जरांगे पाटलांनी या भाषणामध्ये दिलेली पाहायला मिळते। जरांगे पाटील मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे असं का म्हणाले, ह्याच्या पाठीमागे नेमकी कारणं कोणती आहेत, त्या कारणांचा शोध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला नगद नारायणगडावरील भव्य दिव्य असा दसरा मेळावा, या दसरा मेळाव्यामध्ये ठरल्याप्रमाणे आणि अपेक्षाप्रमाणे लाखोंचा जनसागर उसळला। तो जनसागर जरांगे पाटलांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक झाला होता। जरांगे पाटील स्टेजवरती आले आणि लाखोचा जनसमुदाय टाळ्या शिट्ट्या वाजवायला लागला। जरांगे पाटलांना आपलं काळीज मानणारे लाखो मराठे नारायणगडावर प्रत्यक्षपणे जरांगे पाटलांना अनुभवत होते। सगळीकडे भगवमय वातावरण होतं, जल्लोष होता, उत्स्फूर्तता होती आणि या सगळ्यामध्ये जरांगे पाटील भाषण करायला उभा राहिले आणि सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा नवचेतना प्राप्त झाली। जरांगे पाटलांनी शेतकऱ्याविषयी पोटतिडकीनं विषय मांडण्याचं काम केलं। जरांगे पाटील पुढे असं म्हणाले की एखाद्या समाजामधला एखादा जर चुकीचा वागला तर त्या संपूर्ण समाजाला टार्गेट करू नका, जो चुकला त्याला जागा दाखवा। म्हणजे एकीकडे जरांगे पाटलांनी जातीला टार्गेट करू नका अशा प्रकारचं आव्हान देखील नारायणगडावरून दिलेलं पाहायला मिळतं। त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला म्हणजे मी थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे असं जरांगे पाटील का म्हणाले। आणि ज्यावेळेस जरांगे पाटलांची आपण अवस्था बघतो, हातामध्ये सलाईन लावलेले, आणि ज्यावेळेस जरांगे पाटील बोलत होते त्यावेळेस जरांगे पाटलाचे हात देखील थर थर कापत होते। म्हणजे हॉस्पिटलमधून थेट नारायणगडावरती येऊन भाषण देणं आणि स्वतःचं ढासळलेली शरीर, म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन करून स्वतःच्या शरीराची चाळणी करून घेतली असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये। आजही जरांगे पाटलांच्या पोटात आग पडल्यासारखं वाटतं आणि शरीर साथ देत नाही अशा प्रकारची एक भावना त्यांची झालेली आहे। आणि जरांगे पाटलांना असं वाटतं की आता आपलं शरीर आपल्याला साथ देईल की नाही, अशा प्रकारची एक मानसिकता पाटलांची झालेली आहे। परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांचा आशीर्वादाच्या रूपानं जरांगे पाटील तेवढ्याच ताकदीनं आपल्यासमोर येत आहेत, काळजीनं विषय मांडतायत आणि आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत आहेत। मित्रांनो, जरांगे पाटलांना उदंड आयुष्य लाभावं हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करूयात, कारण जरांगे पाटील आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। मराठा समाजाला गेलेलं वैभव प्राप्त करून देण्याचं काम जरांगे पाटलांनी केलेलं आहे। आता शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी सुद्धा जरांगे पाटील लढू पाहत आहेत। निश्चितपणानं आई तुळजाभवानी त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु ढासळती शरीरयष्टी आणि साथ न देणारं शरीर जरांगे पाटलांना पुन्हा एकदा अस्थिर करण्याचं काम करतंय। परंतु यातूनही ईश्वर त्यांना निश्चित बळ देईल, ताकद देईल, कारण लाखो करोडो मराठ्यांचे आशीर्वाद जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत। जरांगे पाटलांना आज गरज आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची। लवकरच जरांगे पाटील पुन्हा एकदा त्याच ताकदीनं आणि त्याच उत्साहानं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं परततील, कारण आपल्या समाजाला, इथल्या शेतकरी बांधवांना, इथल्या 18 पगडतीच्या लोकांना पुन्हा एकदा जरांगे पाटलांची गरज आहे। आणि जरांगे पाटील हे पुन्हा एकदा त्याच उमेदीनं आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधतील एवढीच आशा करूयात। मित्रांनो, मला माहिती आहे की जरांगे पाटील ज्यावेळेस म्हणाले की मी थोड्याच दिवसाचा पाहुणा आहे, तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकाला दुःख वाटलं असेल। तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।